नमस्कार सगळ्यांना. जबरदस्तीचे लग्न भाग 8. वेलकम टू द गेम मिसेस सई आदित्य राणे. तुझं ॲग्रीमेंट लग्नापर्यंत होतं, माझं लग्नानंतर सुरू होतं. तुझ्या स्वाभिमानाची उलटी गिनती, द काउंटडाऊन आता सुरू झाला आहे. सईच्या हातात तो कागदाचा तुकडा होता, जो तिच्या लग्नाचा नाही तर तिच्या गुलामगिरीचा करार होता. तिचे डोळे पाण्याने इतके भरले होते की तिला समोरचं काही दिसतच नव्हतं. सगळं काही धुसर झालं होतं. तिचं डोकं बधीर झालं होतं. तिने लग्न केलं होतं, पण आज तिची पहिली रात्र होती, जी तिला एका कायद्याप्रमाणे काढायची होती. तिने स्वतःला सावरलं, डोळ्यातलं पाणी पुसलं. सई म्हणाली, हे काय आहे? हा कोणता खेळ आहे तुमचा? आदित्यने विस्कीचा एक घोट घेतला आणि तो तिच्याकडे वळला. त्याच्या चेहऱ्यावर एक विजयी हास्य होतं. आदित्य म्हणाला, खेळ नाही मिसेस राणे, हे नियम आहेत या घरात, या रूममध्ये राहण्याचे नियम. आय थॉट तुला पहिल्याच दिवशी सगळं क्लिअर असावं. नो कन्फ्युजन. सई म्हणाली, नियम? हे नियम नाहीत, ही मनमानी आहे. आणि मी तुमची गुलाम नाहीये, मी तुमची पत्नी आहे, कायदेशीररित्या. आदित्य हसला आणि म्हणाला, पत्नी? रिअली? ज्या लग्नात प्रेम नसतं, सन्मान नसतो, इच्छा नसते, ते लग्न नसतं. ती एक डील असते. आणि डीलमध्ये नियम असतात, इमोशन्स नाहीत. तू तुझ्या फॅमिलीसाठी ही डील केलीस, मी माझ्या स्वातंत्र्यासाठी. सो इमोशनल होऊ नकोस, बी प्रॅक्टिकल. सई म्हणाली, स्वातंत्र्य? दुसऱ्याला तुरुंगात टाकून तुम्हाला स्वातंत्र्य मिळतं का? एखाद्याच्या मजबुरीचा फायदा घेऊन त्याला असं बांधून ठेवण्याला तुम्ही स्वातंत्र्य म्हणता? आदित्यचा चेहऱ्यावर हसण्याचा भाव गेला आणि तो गंभीर झाला. तो तिच्या जवळ आला. आदित्य म्हणाला, इनफ. खूप झालं तुझं लेक्चर. आता अजून एक शब्दही मला ऐकायचा नाहीये. मी काय म्हणतोय ते शांतपणे ऐक. त्या कॉन्ट्रॅक्टमधला 6वा पॉइंट पुन्हा एकदा वाच. तुझी एक चुकीचा शब्द तुझ्या फॅमिलीला खूप महागात पडेल. सो बी अ गुड गर्ल अँड फॉलो द रूल्स. त्याने तिच्या हातातून तो करार घेतला आणि तो तिच्या चेहऱ्यावर मारल्यासारखा फेकला. आदित्य म्हणाला, हो, आजपासून या रूममध्ये तुझी जागा त्या काउचवर आहे. त्याने रूमच्या एका कोपऱ्यात असलेल्या एका मोठ्या सुंदर पण वेगळ्या ठेवलेल्या काउचकडे बोट दाखवलं. आदित्य म्हणाला, तो तुझा एरिया आहे आणि हा माझा. माझ्या बेडवर, माझ्या वॉर्डरोबला किंवा माझ्या कोणत्याही पर्सनल वस्तूला हात लावण्याची हिंमत करू नकोस. अंडरस्टूड? एवढं बोलून तो वॉशरूममध्ये निघून गेला. सई तिथेच उभी राहिली. तिच्या लग्नाची पहिली रात्र आणि तिचा नवरा तिला तिची झोपायची जागा दाखवून गेला होता. तिने त्या काउचकडे बघितलं. ती हळूहळू चालत त्या काउचजवळ गेली आणि त्यावर बसली. तिने स्वतःला दोन्ही हातांनी घट्ट पकडलं होतं, जणू काही ती स्वतःलाच धीर देत होती. तिने आज रडायचं नाही असं ठरवलं होतं, पण डोळे तिचं ऐकतच नव्हते. ते वाहतच होते. पहाटे पहाटे तिला जाग आली. काउचवर झोपल्यामुळे तिचं अंग प्रचंड दुखत होतं. तिने बघितलं तर आदित्य रूममध्ये नव्हता. कदाचित तो जिमला किंवा जॉगिंगला गेला होता. सकाळच्या प्रकाशात ती भव्य रूम अधिकच मोठी आणि भयान वाटत होती. तेवढ्यात दारावर एक टकटक झाली. सई म्हणाली, आत या. एक 50ची चेहऱ्यावर कठोर भाव असलेली बाई आत आली. तिने साधी पण इस्त्री केलेली युनिफॉर्म साडी घातली होती. तिच्या हातात चहाचा ट्रे होता. ती बाई म्हणाली, गुड मॉर्निंग मॅडम, मी कामिनी, या घरची हेड सर्वंट आहे. साहेबांनी सांगितलं तुम्हाला उठवायला. तुमचा चहा. तिचा आवाज तिच्या चेहऱ्यासारखाच भावनाशून्य होता. तिने सईकडे बघताना तिच्या नजरेत ना आपुलकी होती ना तिरस्कार, फक्त एक व्यावसायिक अंतर होतं. तिने कदाचित सईला काउचवर झोपलेलं बघूनही न बघितल्यासारखं केलं. सई म्हणाली, धन्यवाद. आदित्य म्हणजे साहेब कुठे आहेत? कामिनीबाई म्हणाल्या, छोटे साहेब जिमला गेलेत. विक्रम साहेब ब्रेकफास्ट टेबलवर तुमची वाट बघत आहेत. तुम्ही 10 मिनिटात खाली या, असा त्यांचा निरोप आहे. एवढं बोलून आणि चहाचा ट्रे ठेवून ती निघून गेली. तिच्या वागण्यावरून सईला या घरात तिचं स्थान काय असणार आहे
याचा अंदाज आला होता. सई पटकन तयार झाली आणि खाली गेली. डायनिंग हॉलमध्ये विक्रम राणे टेबलच्या हेड चेअरवर बसून न्यूजपेपर वाचत होते. सई म्हणाले, गुड मॉर्निंग अंकल. विक्रम राणे म्हणाले, गुड मॉर्निंग बेटा, ये बस. झोप झाली का व्यवस्थित? त्यांचा प्रश्न साधा होता, पण तो सईच्या काळजाला लागला. तिने चोरून बघितलं. आदित्य तिथे नव्हता. सई म्हणाली, हो अंकल, थँक्यू. तेवढ्यात आदित्य त्याच्या जिमच्या कपड्यांमध्ये तिथे आला. घामाने तो पूर्ण भिजला होता. त्याने एक ग्लासात पाणी घेतलं आणि तो त्याच्या वडिलांशी बोलू लागला. आदित्य म्हणाला, डॅड, आज ऑफिसमध्ये बोर्ड मीटिंग आहे. मी लवकर निघेन. त्याने सईकडे बघितलं सुद्धा नाही. जणू काही ती त्या रूममध्ये अस्तित्वातच नव्हती. विक्रम राणे म्हणाले, ठीक आहे, पण जाण्यापूर्वी सईची ओळख हाऊस मॅनेजरशी करून दे. तिला घराचे नियम आणि व्यवस्था समजावून सांग. आदित्यच्या चेहऱ्यावर एक स्माईल आली, जे फक्त सईच समजू शकत होती. आदित्य म्हणाला, ऑफकोर्स डॅड, नियम तर समजावेच लागतील. ते खूप महत्वाचे आहेत. पण एक थेट पण लपलेला टोमणा होता, जो फक्त सईलाच कळला. ब्रेकफास्ट नंतर आदित्यने घराचे मॅनेजर मिस्टर खन्ना यांना बोलावलं. खन्ना एक हुशार आणि प्रोफेशनल माणूस होते. आदित्यने सईच्या समोरच त्यांना सूचना दिल्या. आदित्य म्हणाला, खन्ना, ह्या मिसेस राणी आहेत. आजपासून या इथेच राहणार आहेत. यांना पूर्ण घर दाखवा आणि यांना सांगा की या घरात कोणत्या गोष्टीला हात लावायचा नाही. कोणत्या नाही. स्पेशली माझी स्टडी, माझं होम थिएटर आणि माझं पर्सनल बार. ज्या रूममध्ये कोणीही डिस्टर्ब केलेलं मला आवडत नाही. मग तो सईकडे वळला. आदित्य म्हणाला, आय होप द गाईडलाईन्स आर क्लिअर. एन्जॉय द टूर. एवढं बोलून तो आपल्या रूममध्ये तयार व्हायला निघून गेला. मिस्टर खन्ना यांनी सईला पूर्ण घराचा फेरफटका मारला. ते घर नव्हतं, ते एक मोठं म्युझियम होतं. प्रत्येक वस्तू महागडी, प्रत्येक कोपरा सजवलेला, पण कुठेही एक घरगुतीपणा किंवा आपुलकी नव्हती. सईला त्या घरात फिरताना सतत आपण एक बाहेरचे आहोत, एक पाहुणे आहोत असंच वाटत होतं. सई म्हणाली, खन्नाजी, या घरात विक्रम अंकल आणि आदित्य सोडून अजून कोण राहतं? खन्ना म्हणाले, नाही मॅडम, फक्त दोघेच. आदित्य साहेबांच्या आई. ते बोलता बोलताच अचानक थांबले. त्यांच्या चेहऱ्यावर भीती दिसली. खन्ना म्हणाले, सॉरी मॅडम, विक्रम साहेबांनी त्या विषयावर घरातल्या कोणालाही बोलायची सक्त मनाई केली आहे. या एका वाक्याने आदित्याच्या आईचं रहस्य अजूनच गडद झालं. आपल्या रूममध्ये परत आल्यावर सईला खूप एकटं वाटू लागलं. तिने त्या रूमकडे बघितलं. तिला त्या रूममध्ये स्वतःच्या अस्तित्वाचा एक छोटासा तरी अंश हवा होता. तिने आपली बॅग उघडली. त्यातून एक छोटीशी साधी सिल्वर रंगाची फोटो फ्रेम काढली. त्यात तिच्या आईबाबांचा आणि रोहनचा हसतानाचा एक सुंदर फोटो होता. तिने ते फ्रेम उचलली आणि आदित्यने ठरवून दिलेल्या तिच्या एरिया म्हणजे त्या काउचच्या बाजूला असलेल्या एका छोट्या टेबलवर ठेवली. त्या फोटोंमुळे तिला त्या निर्जीव खोलीत थोडंसं जीवन आल्यासारखं वाटलं. तिने तिची ड्रीम कॅचरची फाईल काढली आणि ती वाचू लागली. तिला तिच्या जुन्या स्वप्न बघणाऱ्या सईला पुन्हा भेटायचं होतं. संध्याकाळी आदित्य ऑफिसमधून घरी आला. तो खूपच बॅड मूडमध्ये दिसत होता. त्याने रूममध्ये पाऊल टाकताच त्याची नजर थेट त्या साईड टेबलवर गेली आणि तिथेच ठेवलेला त्या फोटो फ्रेमवर स्थिरावली. तो जागीच थांबला. तो हळूहळू चालत त्या फ्रेमजवळ गेला. त्याने ती फ्रेम हातात उचलली. त्याने त्या हसणाऱ्या कुटुंबाच्या फोटोकडे बघितलं आणि मग त्याची नजर सईवर गेली, जी काउचवर बसून त्याच्याकडे बघत होती. आदित्य म्हणाला, मी काय सांगितलं होतं? माझ्या परवानगीशिवाय या रूममधल्या कोणत्याही गोष्टीला हात लावायचा नाही. आणि इथे नवीन वस्तू आणायची तर दूरचीच गोष्ट आहे. सई आपल्या जागेवरून उठून उभी राहिली. तिचा आवाजही स्थिर होता. सई म्हणाली, ती रूममधली वस्तू नाहीये. ती माझ्या एरियामधली वस्तू आहे. तुम्हीच हद्द ठरवून दिली होती. मी माझ्या हद्दीत काहीही ठेवू शकते. आदित्यने तिच्याकडे बघितलं. मग त्या फोटो फ्रेममध्ये
आदित्य म्हणाला, ओ रिअली, तुझी हत्त, तुझा एरिया, ठीक आहे. त्याने ती फोटो फ्रेम हातात घेतली. तो शांतपणे बाल्कनीच्या दाराकडे गेला. त्याने दार उघडलं आणि एक क्षणही विचार न करता त्याने ती फ्रेम 35व्या मजल्यावरून खाली फेकून दिली. सई बाल्कनीकडे धावली, पण खूप उशीर झाला होता. तिने खाली बघितलं, सगळीकडे अंधार होता. तिच्या कुटुंबाचा तो हसणारा चेहरा कुठे नाहीसा झाला होता हे तिला दिसलंच नाही. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ती रागाने त्याच्याकडे वळली. आदित्य तिच्या अगदी जवळ चालत आला. तो तिच्या डोळ्यात डोळे घालून प्रत्येक शब्दावर जोर देत म्हणाला. आदित्य म्हणाला, रूल नंबर 1, मिसेस राणे, या घरात, या रूममध्ये कोणतीही गोष्ट तुझी नाहीये. सगळं काही माझं आहे. तुझा श्वास सुद्धा. आता हे लक्षात ठेव. एवढं बोलून तो तिच्याकडे पाठ फिरवून आपल्या वॉर्डरोबकडे वळला. सई तिथेच उभी राहिली. तिच्या आतून एक आवाज आला, बस सई, आता अजून रडायचं नाही. तू जेवढी रडशील तेवढा तो जिंकेल. त्याला तुझ्या अश्रूमधून आनंद मिळतो. आता त्याला तो आनंद मिळू द्यायचा नाही. ती रात्र तिच्यासाठी खूप कठीण होती. ती त्या काउचवर पडून होती, पण तिला झोप येत नव्हती. ती फक्त विचार करत होती. तो तिला तोडण्याचा प्रयत्न करत होता. तिचा स्वाभिमान, तिचा आत्मविश्वास, सगळं काही त्याला नष्ट करायचं होतं. ठीक आहे आदित्य राणे, ती मनातल्या मनात म्हणाली. तू माझा फोटो फ्रेम तोडलास, माझ्या कुटुंबाची आठवण माझ्यापासून दूर केलीस, पण तू हे विसरलास की माझं कुटुंब माझ्या मनात आहे, माझ्या हृदयात आहे. त्यांना तू माझ्यापासून कधीच वेगळं करू शकत नाहीस. तू खेळ सुरू केला आहेस, पण आता हा खेळ मी माझ्या पद्धतीने खेळणार. आतापर्यंत मी फक्त डिफेन्स करत होते. मी फक्त तुझ्या प्रत्येक हल्ल्याला उत्तर देत होते. पण आता नाही. आता मी अटॅक करेन. पण कसा? त्याच्यासारखी ताकद तिच्याकडे नव्हती. पैसा नव्हता, पण तिच्याकडे असं काहीतरी होतं जे त्याच्याकडे नव्हतं. तिची बुद्धी, तिचे संस्कार आणि तिची साधी पण योग्य विचार करण्याची पद्धत. तिने ठरवलं, तिचा पहिला हल्ला आदित्यवर थेट नसेल. तो त्याच्या सिस्टमवर असेल, त्याच्या अहंकाराच्या साम्राज्यावर असेल. दुसऱ्या दिवशी सकाळी सई उठली तेव्हा तिचा चेहरा शांत होता आणि डोळ्यात एक नवीन निर्धार होता. आदित्य वॉशरूममधून बाहेर आला. तो ऑफिसला जायला तयार होत होता. त्याने सईकडे बघितलं. त्याला वाटलं होतं की ती अजूनही रडत असेल, पण तिच्या चेहऱ्यावरची शांतता बघून तो किंचित आश्चर्यचकित झाला. आदित्य उपहासाने म्हणाला, गुड मॉर्निंग. आय होप काल रात्री झोप चांगली लागली असेल. नवीन नियम लक्षात राहिलेत ना? सई शांतपणे त्याच्याकडे बघितलं. सई म्हणाली, गुड मॉर्निंग. आणि हो, नियम माझ्या लक्षात आहेत. प्रत्येक नियम. तिच्या त्या शांत पण ठाम आवाजाने आदित्यला अस्वस्थ केलं. त्याला तिची ही शांतता सहन होत नव्हती. त्याला तिने ओरडावं, रडावं, भांडण करावं असं वाटत होतं. आदित्य म्हणाला, गुड, असंच शांत राहायला शिक. तुझ्यासाठी चांगलं आहे. एवढं बोलून तो रूममधून बाहेर निघून गेला. ब्रेकफास्ट टेबलवर पुन्हा तेच वातावरण होतं. विक्रम राणे न्यूजपेपर वाचत होते आणि आदित्य आपल्या फोनमध्ये बिझी होता. सई शांतपणे आपला नाश्ता करत होती. आज तिने बोलायचं ठरवलं होतं. सई म्हणाली, अंकल, मला तुम्हाला एक गोष्ट विचारायची होती. तुम्हाला काही हरकत नसेल तर. विक्रम राणेंनी न्यूजपेपरवरून नजर हटवली. विक्रम राणे म्हणाले, हो, बोल बेटा. सई म्हणाली, अंकल, काल मी बघितलं, या घरात खूप स्टाफ आहे आणि सगळे खूप मेहनत करतात. पण माझ्या असं लक्षात आलं की घरात जे जेवण बनतं ते खूप जास्त प्रमाणात बनतं आणि त्यामुळे खूप वेस्ट होतं. काल रात्रीच्या पार्टीनंतरही खूप अन्न उरलं होतं. आदित्यने फोनवरून मान उचलून तिच्याकडे रागाने बघितलं. आदित्य म्हणाला, सो व्हॉट? आपल्याकडे पैशाची कमी नाहीये आणि ते अन्न स्टाफसाठी असतं. तुला काय करायचंय त्याचं? तू या घरची मालकीण नाहीयेस की हिशोब ठेवशील? सईने त्याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं. तिची नजर फक्त आदित्य राणेंवर होती. सई म्हणाली, अंकल, मी विचार करत होते की उरलेलं अन्न आपण फेकून देण्याऐवजी मुंबईत अशा अनेक संस्था आहेत जे गरजू लोकांना, रस्त्यावरच्या मुलांना आणि अनाथांना जेवण देतात. आपण त्यांच्याशी टायअप करू शकतो का?
आपलं जे काही एक्स्ट्रा फूड असेल ते रोज रात्री व्यवस्थित पॅक करून आपण त्या संस्थांना पाठवू शकतो. राणे फाउंडेशनच्या नावाने एक छोटासा चॅरिटी उपक्रम सुरू करता येईल. याने अन्नाची नासाडी पण थांबेल आणि गरजूंची मदत पण होईल. तिचा हा प्रस्ताव अनपेक्षित होता. तो इतका साधा, सरळ आणि योग्य होता की त्याला कोणीही नकार देऊ शकत नव्हतं. तिने राणे घराण्याच्याच पैशाचा आणि नावाचा वापर करून एक अशी गोष्ट सुचवली होती की त्यांच्या प्रतिष्ठेसाठीच खूपच चांगली होती. आदित्यला काय बोलावे हेच कळेना. तो तिच्याकडे बघतच राहिला. विक्रम राणे मात्र खूप इम्प्रेस झाले. त्यांच्या चेहऱ्यावर पहिल्यांदाच सईबद्दल खरोखरं कौतुक दिसलं. विक्रम राणे म्हणाले, व्हेरी गुड आयडिया बेटा. आय एम रिअली इम्प्रेस्ड. मला तुझा हा विचार खूप आवडला. खरंच याकडे माझं कधीच लक्ष गेलं नाही. आदित्य, तू यावर लक्ष दे. आजच्या आज मुंबईतल्या टॉप NGOशी कॉन्टॅक्ट कर आणि ही व्यवस्था सुरू कर. आणि यात जे काही लागेल ते सगळं राणे फाउंडेशनच्या बजेटमधून जाईल. आदित्य पूर्णपणे अडकला होता. ज्या मुलीला तो तोडण्याचा प्रयत्न करत होता, आज त्याच मुलीने सुरू केलेल्या एका कामाची जबाबदारी त्याचे वडील त्याच्यावर टाकत होते. त्याला प्रचंड राग आला होता, पण वडिलांसमोर तो काहीच बोलू शकला नाही. आदित्य फक्त म्हणाला, ओके डॅड. सईने शांतपणे एक छोटासा विजय मिळवला होता. तिने दाखवून दिलं होतं की ती या घरात फक्त एक शोभेची वस्तू म्हणून राहणार नाही. आदित्य ऑफिसला गेला, पण तो दिवसभर खूपच अस्वस्थ होता. त्याला हे काम करायचं नव्हतं, पण वडिलांची ऑर्डर्स होती. त्याने वैतागून आपल्या असिस्टंटला करणला बोलवलं. आदित्य म्हणाला, एक काम कर, त्या NGO वगैरेची लिस्ट काढ आणि कॉन्टॅक्ट कर. आणि हे सगळं आजच्या आज झालं पाहिजे. डॅडचे ऑर्डर्स आहेत. त्याच वेळी सईने घरात बसून इंटरनेटवर रिसर्च करून मुंबईतल्या काही चांगल्या व्हेरीफाईड NGOची एक लिस्ट बनवली होती. त्यांच्या कामाच्या तपशिलासोबत संध्याकाळी आदित्य घरी आला तेव्हा सई ती लिस्ट घेऊन त्यांच्याजवळ गेली. सई म्हणाली, मी काही चांगल्या आणि व्हेरीफाईड NGOची लिस्ट काढली आहे. त्यांचे काम खूप चांगले आहेत आणि ते गरजूपर्यंत खरंच पोचतात. आपण यांच्याशी बोलू शकतो. आदित्यने तिच्या हातातून ती लिस्ट जवळजवळ हिसकावूनच घेतली. आदित्य म्हणाला, मला तुझं सजेशन नकोय. माझी टीम बघून घेईल. तुझं काम फक्त आयडिया देण्यापुरतंच होतं. जे तू केलंस, आता यात इंटरफिअर करू नकोस. तो म्हणाला, खरं, पण त्याला माहित होतं की तिने बनवलेली लिस्ट परफेक्ट होती. त्याने ती लिस्ट करणला पाठवली आणि त्यावर काम करायला सांगितलं. त्याला आतून प्रचंड राग येत होता. त्याच दिवशी रात्रीपासून घरात उरलेलं अन्न व्यवस्थित पॅक करून एका मोठ्या गाडीतून मुंबईतल्या एका अनाथाश्रमात जायला लागलं. घरातील हेड सर्वंट कामिनीबाई हे सगळं बघत होत्या. त्या सहसा कोणाशी बोलत नसत, पण त्या दिवशी त्या स्वतः सईच्या रूममध्ये आल्या. कामिनीबाई म्हणाल्या, मॅडम, तुम्ही आज जे केलं ते खूप चांगलं काम आहे. मी 20 वर्षापासून या घरात काम करते. रोज इतकं अन्न कचऱ्यात जाताना बघून माझ्या जीवाला खूप त्रास व्हायचा. पण कोणाला बोलण्याची हिंमत नव्हती. आज तुमच्यामुळे त्या अन्नाचा योग्य उपयोग होतोय. देव तुमचं भलं करू. त्यांच्या डोळ्यात सईबद्दल एक खरा आदर होता. सईला खूप बरं वाटलं. तिने या घरात पैशाने नाही तर आपल्या कर्माने पहिला माणूस जिंकला होता. त्या रात्री आदित्य रूममध्ये आला तेव्हा तो खूपच वैतागलेला होता. दिवसा घडलेल्या प्रकाराने तो आतून जळत होता. त्याने बघितलं सई शांतपणे काउचवर बसून एक पुस्तक वाचत होती. तिचा तो शांत चेहरा बघून त्याला अधिकच राग आला. त्याचा तिला तोडण्याचा प्लॅन यशस्वी होताना दिसत नव्हता.
त्याने तिला मुद्दाम त्रास द्यायचं ठरवलं. त्याचा फोन वाजला. रियाचा फोन होता. त्याने मुद्दाम फोन स्पीकरवर टाकला. रियाचा लाडीक आवाज आला. रिया म्हणाली, आधी तुम्हाला आज भेटायला पण नाही आलास. तू मला इग्नोर करतोयस का? त्या मिडल क्लास मुलीमुळे तू तिच्यात इतका बिझी झालास. आदित्यने एक नजर सईकडे टाकली. जी अजूनही पुस्तकात बघत होती. आदित्य म्हणाला, नाही बेबी, कामात होतो. ऍक्च्युली माझ्या बायकोने मला एक नवीन चॅरिटीच्या कामात अडकवलंय. त्याने बायकोनी या शब्दावर खूप जोर दिला. तो सईला दाखवून देत होता की तो तिला फक्त नावापुरती बायको मानतो. आदित्य म्हणाला, डोंट वरी, उद्या भेटूया. आपण डिनरला जाऊ. तुझं फेवरेट हॉटेल द ताज, ओके? तो सईच्या प्रतिक्रियेची वाट बघत होता. त्याला वाटलं आता ती काहीतरी बोलेल, चिडेल. पण सईने शांतपणे आपलं पुस्तक बंद केलं. तिने मान वर उचलली आणि त्याच्याकडे बघितलं. तिच्या चेहऱ्यावर एक स्माईल होती. सई म्हणाली, ठीक आहे, पण आय थिंक तुम्हाला तुमचा प्लॅन कॅन्सल करावा लागेल. आदित्य म्हणाला, व्हॉट व्हॉट डू यू मीन? सई म्हणाले, ॲक्च्युली उद्या रात्री घरी डिनरला काही खास पाहुणे येणार आहेत. विक्रम अंकलनी त्यांना बोलवलं आहे आणि त्यांनी मला सांगितले की मिस्टर अँड मिसेस राणेनी त्यांना सोबत होस्ट करायचं आहे. आदित्यला धक्काच बसला. आदित्य म्हणाला, व्हॉट? कोणते पाहुणे? मला तर डॅड काही बोललेले नाहीत. सई म्हणाली, ते तुम्हाला सांगतील. ते म्हणाले की ही एक सरप्राईज डिनर पार्टी आहे, खास तुमच्यासाठी. सो आय गेस तुमचं उद्याचं डिनर कॅन्सल. वेल, गुड नाईट. एवढं बोलून सई शांतपणे आपल्या काउचवर जाऊन झोपण्याची तयारी करू लागली. तिने पुन्हा एकदा त्याला त्याच्याच वडिलांच्या नावावर चेक दिला होता. आदित्य तिथेच उभं राहून स्तब्ध, रागाने लालबुंद झालेला. तुम्हाला हा भाग कसा वाटला? कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक करायला विसरू नका.